भांडूपच्या खिंडीपाडा परिसरामध्ये असलेल्या मराठी माध्यमाच्या पालिका शाळेला अखेरची घर लागलेली आहे। 1971 सालापासून सुरू झालेल्या या शाळेमध्ये 3 सत्र भरत होती। 4 वर्षांपूर्वी ही शाळा मोडकळीस आल्याचं सांगून एका खासगी जागेमध्ये शाळा शिफ्ट करण्यात आली आणि त्यानंतर आता त्या ठिकाणाहून देखील ही शाळा शिफ्ट करून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका दुसऱ्या शाळेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। ही शाळा टिकवण्यासाठी या शाळेमध्ये माजी विद्यार्थिनींनी वर्गणी काढून या शाळेची डागडुजी देखील केलेली होती। मात्र ही शाळा टिकावी यासाठी पाठपुरावा करून देखील प्रशासनाने नागरिकांच्या या मागणीची दखल न घेतल्यामुळे ही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे, ज्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य देखील धोक्यात आलेलं आहे। आणि या शाळेमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। भांडूपच्या खिंडीपाडामधली ही शाळा, खरं तर या शाळेमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत होते, परंतु आता ही शाळा निश्चित पडलेली आहे। या शाळेमध्ये एकही विद्यार्थी शिक्षण घेत नाहीये, कारण याला जबाबदार आहे प्रशासनाचा हलगर्जी कारभार आणि निष्काळजीपणा। कारण इथल्या स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी या शाळेच्या संदर्भात अर्ज दिले, पाठपुरावा केला, परंतु या संपूर्ण अर्जांना आणि या पाठपुराव्याला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आणि ज्यामुळे अखेर ही शाळा बंद करावी लागली आहे। या शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते इतर ठिकाणी त्यांना शिफ्ट करण्यात आलं, परंतु त्या ठिकाणी देखील ही शाळा आहे ती बंद झाली आणि आता ही जी खिंडीपाड्याची जी शाळा आहे आता कायम स्वरूपात बंद झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणी अनेक जे माजी विद्यार्थी आहेत या शाळेचे आणि ज्यांनी पाठपुरावा केलेला आहे या शाळेच्या संदर्भात, ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्ही या शाळेमध्ये काही काळ घालवलेला होता, त्या आठवणी देखील तुमच्यासोबत आहेत, परंतु आता ही शाळा बंद झाली आहे, काय भावना आहेत? आम्हाला खूप दुःख होतं आहे ही शाळा बंद होऊन, कारण की ही शाळा इतका वर्ष ह्या विभागात आहे ना, आणि इथपर्यंत ह्या विभागातून कमसे कम नाही बोललं तरी 3 ते 4 हजार विद्यार्थी शिकून गेलेले आहेत। ठीक आहे, आम्ही ह्याचा पत्रव्यवहार खासदार साहेबांना केला, संजय पाटील साहेबांना। त्याच्यानंतर आम्ही खेरमोडे मॅडमला जाऊन भेटलो, पण त्यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली। ते बोलतात शाळेत कोण शिकतं, आता सगळे प्रायव्हेटमध्ये टाकतात। बोललो मॅडम तुम्ही घाट काढता शाळा बंद पाडायचा। त्यांना मी वारंवार प्रशासनाला मी पत्रावर केला, पण त्यांनी घाटच काढला गेला आहे की हा शाळा बंद पाडण्याचा। लहान पोरांना तेवढं चालत जाणं हे नाही आणि वाहन नाही, इकडे बस नाही, रिक्षा नाही, तर त्या पोरांना सगळ्यांनी ते सगळ्यांचं शिक्षण एकदम ड्रॉप आउट म्हणजे सगळं ड्रॉप झालं आहे की कुठेच आता त्यांना शिक्षणासाठी कमी दरामध्ये शिक्षणासाठी कुठेच जाता येत नाही। तर सरकारला माझं एकच सांगणं आहे की अशा मराठी शाळा तरी चालू राहू द्या की गोरगरिबांची मुलं इथे शिकतील। आमच्या गोल्डन फाउंडेशनच्या तरुण मुलांमधून या शाळेसाठी वेळोवेळी निधी उभारला गेला, कारण की शाळा बंद पडू नये म्हणून। कारण की या विभागामध्ये कमीत कमी 8 ते 10 हजार विभागाची वस्ती आहे। या विभागामध्ये भरपूर आदिवासी विभाग आहे किंवा मध्यमवर्गीय विभाग आहे, ती मुलं या शाळेत शिकत होती आज। पण आज काय झालं की शाळा इथून शिफ्ट केल्यामुळे आज त्या मुलांची परिस्थिती अशी, एक तर त्यांना प्रायव्हेट जावं लागतं किंवा काही मुलं तर अशीच आहेत ती घरी बसलेली आहेत, कारण की ते 2 ते 3 किलोमीटर चालत जाऊ शकत नाही। यासाठी वेळोवेळी आम्ही प्रशासनाकडे पत्रव्यवहार पण केलेला आहे, पण त्या पत्रव्यवहाराला व्यवस्थित उत्तर मिळालेलं नाही। सरकारच्या अनास्थेपोटी अखेर ही शाळा बंद झाली आहे आणि त्यामुळे खरं तर इथल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे। खरं तर ही शाळा मुंबई महानगरपालिकेच्या इतर शाळांमधलं एक प्रातिनिधिक उदाहरणच म्हणावं लागेल। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई।